शतकर्ते छत्रपती शिवाजी महाराज आणि आरक्षणाचे जनक राजश्री छत्रपती शाहू महाराज यांना अभिवादन करून आज सकल मराठा समाजाने आपल्या भावना परत एकदा महाराष्ट्राच्या पोहोचवण्यासाठी आजची जी बैठक इथे आयोजित केलेली आहे, या बैठकीला इथं आवर्जून इथं उपस्थित असलेले पूर्ण महाराष्ट्रातून आलेले सर्व सकल मराठा समाजाचे सर्व समन्वयक आणि ज्यांनी आज पुढाकार घेतला आणि खऱ्या अर्थाने मराठा समाजाला आरक्षण मिळावं म्हणून ज्यांनी पहिलं बलिदान त्या समाजासाठी ज्यांनी दिलं ते अण्णासाहेब पाटलांचे चिरंजीव माननीय नामदार नरेंद्र पाटीलजी आणि ज्यांनी असं नियोजन यशस्वी करण्यासाठी ज्यांनी मदत घेतली ते सर्व माझे सर्व सहकारी व उपस्थित सर्व बंधू भगिनी, माझी नेहमीची भाषण सुरुवात करतानाच मी नेहमी बोलतो, नेहमी सांगतो की शिवाजी महाराजांनी जे स्वराज्य निर्माण केलं हे स्वराज्य नुसतं मराठ्याचं नव्हतं, हे स्वराज्य 18 पगड जात 12 बलुतेदारांचं होतं. बरोबर 200 वर्षांनंतर कालखंड बदलला आणि छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज राजश्री छत्रपती शाहू महाराजांनी बहुजन समाजाला आरक्षण दिले 1902 मध्ये पहिल्यांदा भारतात. आणि जे आरक्षण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घटनेत रूपात आणलं आणि ह्या बहुजन समाजाच्या आरक्षण मध्ये एससी एसटी ओबीसीच्या बरोबर सुद्धा मराठ्यांचा समावेश होता. आज मला सांगा, मराठा समाज हा मोठा बांधव आज नाही, अनेक 350 वर्षांपासून आहे. सगळ्या समाजातल्या लोकांना घेऊन जाणारा हा मराठा समाज आहे. मग आज जाती विषमता कमी व्हायला पाहिजे, त्याच्यापेक्षा जाती विषमता ही वाढायला लागली आहे. त्याचं मुख्य कारण आहे मराठा समाजाला या मुख्य प्रवाहात बाहेर ठेवल्यामुळं. आणि म्हणून एक शिवाजी महाराजांचा शाहू महाराजांचा वंशज या नात्याने मी नेहमी सांगतो, मी नुसतं मराठ्यांचं नाहीये, तर मी सर्व बहुजन 18 पगड जात 12 बलुतेदारांचा आणि बहुजन समाजाचा आहे. मग माझा मराठा समाज सुद्धा तो शिवाजी महाराजांनी आणि शाहू महाराजांची ताकद दिली ती त्या समाजाला, मग ह्या मराठा समाजाला आज बाहेर का फेकलं गेलं हा माझा पहिला प्रश्न सर्व आहे. आणि म्हणून मला वाटलं की शिवशाहूंचा वंशज या नात्याने पूर्ण महाराष्ट्र मी पिंजून काढायला पाहिजे. आणि 2007 पासून माझा प्रवास सुरू केला आणि प्रवास सुरू केल्यानंतर खऱ्या अर्थाने शिवाजी महाराजांनी शाहू महाराजांनी जे धोरण आपल्यासाठी आखलं होतं, जे स्वराज्याची निर्मिती कशासाठी केली, बहुजन समाजासाठी जे शाहू महाराजांनी आरक्षण बहाल केलं होतं, त्या वंचित मध्ये कोण वंचित राहिला तो म्हणजे मराठा समाज. हा मराठा समाजाकडे लक्ष कोण देणार? मला सांगा आपण की जो पहिला लढा झाला अण्णासाहेब पाटलांच्या पासून ठीक आहे, आम्ही त्याला सलाम करतो, पण 2007 पासून मी बाहेर पडल्यानंतर 2013 का 2014 ला याच माताळी कामगार भवनमध्ये माझी नरेंद्र पाटलांची भेट झाली आणि नरेंद्र पाटलांनी सगळ्यांनी ठरवलं की राजे तुम्ही नेतृत्व करा, तुम्ही नेतृत्व करा, आम्ही सगळेजण एक येतो. तर त्यावेळी मी त्यांना हाच शब्द दिला होता की मी नेतृत्व करणार नाहीये, खांद्याला खांदा लावून मी मराठा समाजाच्या बरोबर राहीन असं मी सांगितलं होतं. आणि मला आनंदाने सांगायचं आहे की वेळ परत आलेली आहे की त्यावेळी सगळ्या मराठा समाजाला सगळ्या संघटना एकत्र आल्या आणि पहिल्यांदा काही लोक किंवा दुसऱ्यांदा तो महामोर्चा हिंदू निघाला, तो आझाद मैदानाला गेला या जागेपासून.
तो यशस्वी झाला. त्यावेळी नारायण राणे समिती होती आणि मग आपण ESPC आपल्याला आरक्षण देण्यात आलं. सांगायचं एकच आहे, मला केवढी खंत वाटते की आपापल्या थोडं काही समन्वयक एकमेकांशी भांडतात आणि समन्वयकपेक्षा जे समन्वयक नाहीये पण अनेक बाहेर थोडं थांबलेले आहेत त्यांना मराठा समाज दुर्बळी आणायची हे दुर्दैवाचं लक्षण आहे. मला सांगा 58 मोर्चे यशस्वी का झाले याचं आत्मचिंतन करण्याची वेळ आता आलेली आहे. हे 58 मोर्चे यशस्वी का झाले त्याची दखल देशाने नाही तर जगाने घेतली याचं आत्मचिंतन करण्याची वेळ आलेली आहे. मला कळतच नाहीये, समजतच नाहीये की ज्यावेळी मागासवर्गीय आयोगाने मराठा समाजाला सामाजिक मागास सिद्ध केलं, ESPच्या त्रुटी निघून ACBCच्या आपल्याला सामाजिक मागास हे आपल्याला सिद्ध झालं आणि मध्येच कोणतरी येऊन सांगते की आर्थिक दुर्बल घटकात आपण जाऊ. आर्थिक दुर्बल घटकात जायचं जावं ना. मग तुम्हाला ACBC ला स्थगिती मिळाली आहे, 1 वर्षाची स्थगिती आहे, काय पण संपुष्टात आले नाही. पण ACBC मिळेपर्यंत आपण आर्थिक दुर्बल घटकात जाऊ. मला एकच सांगा, जे हे लोक म्हणतात माझी त्यांना सर्वांना चॅलेंज आहे. आपल्यातलेच लोक दुर्दैव, बाकीची सगळे मजा पाहायला लागले काय चाललंय यांचं. माझी त्यांना चॅलेंज ही आहे की तुम्ही समाजाची जबाबदारी घ्या. मग सकल मराठा समाज हा मूर्खच समजा, संभाजी छत्रपती मूर्ख म्हणून समजा. तुम्ही जबाबदारी घ्या आणि जबाबदारी काय घ्यायला पाहिजे आज सांगू इच्छितो सगळ्यांना. ही जबाबदारी आमची समन्वयकची संभाजी छत्रपतीची जबाबदारी नाही, तर मराठा समाजाची जबाबदारी घ्या आपण. आणि जर काय धोका झाला तर त्याला जबाबदार हे लोक असतील. आर्थिक दुर्बल घटकाचा तुम्ही जर त्याच्यात गेला तर मग पोलीस काय घेतलं नाही. पण पोलीस घेऊन आपण मोकळं झालो असतो. काय करायचं अण्णासाहेब पाटलांनी आपलं बलिदान त्यांचं काय करायचं. 42 मुलं जिने आपल्याला मराठा समाजाने ACBCच्या माध्यमातून आरक्षण मिळावं म्हणून बलिदान दिलं. मग ते व्यर्थ करायचं का आपण. चालत नाही तुम्हाला सर्वांना. आणि म्हणून माझा शेवटी तर त्याला सगळ्यांना मनापासून एक हृदयातून विनंती करायची आहे. ACBC याला स्थगिती किती आहे, 1 वर्षाची आहे. कशाला तुम्ही विषय किती देतात आहे. तुम्हाला वाटलं होतं ACBC मिळाले आपल्या इंटरनेशनल केव्हा येते केव्हा येऊ शकतो आपण. पण आता कशाला दिंडोरा पेटत सुटलाय की आता घ्या ते पडद्यात पट्टे घेऊन टाका. हे चालणार नाहीये, हे चुकीचं आहे. तुम्ही मराठा समाजाला एक वेगळी दिशा करायला फसवणार नाही असं म्हटलं तर काय चुकीचं होणार नाही. मगाशी सरकारच्या बाबतीत एवढ्या गोष्टी चालू होत्या. आपण हे करायला पाहिजे, ते करायला पाहिजे. सरकारमध्ये विद्वान लोक बसलेले, सरकारला विद्वान लोकांच्या बरोबर अनेक सचिव विद्वान तिथे बसलेले. पण मला हेच समजत नाहीये, ज्या गोष्टी राज्य सरकारच्या हातातल्या गोष्टी आहेत ते तुम्ही पूर्ण का करत नाहीये. आज आरक्षण हा आपला समतेचा लढा. आरक्षण हा आपला समतेचा लढा. आपला अधिकार आहे तो, जो अधिकार शिवाजी महाराजांनी दिला आपल्याला 1812 करत. जो अधिकार राजश्री छत्रपती शाहू महाराजांनी दिलाय बहुजन समाजाला आरक्षण देऊन, त्यामध्ये मराठा समाजाला समावेश आपला अधिकार आहे. आपल्याला किती टक्के मिळते, जसा आता आपल्याला 12-13% दिले हा भाग वेगळा आहे, पण तो आमचा अधिकार आहे, हक्काच आहे, तर आम्ही मिळवणारच. पण जे तुमच्या हातातल्या गोष्टी ते तुम्ही काय करत नाहीये. उदाहरण, जर तुम्हाला मराठा समाज खऱ्या अर्थाने घडवायचा असेल तर साधी आहे. राजश्री छत्रपती शाहू महाराजांच्या नावाने उभा केलेली संस्था आहे. खऱ्या अर्थाने मराठा समाजाला घडवायचं असेल, पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट, पर्सनॅलिटी तयार करायची असेल तर सारथी संस्था आहे. ती सारथी संस्था तुम्ही बुडीत काही करावी. आता मग सावरकर घालून टाकायला लागले. कशासाठी स्थापन झाली, काय त्याला सारथीची परिस्थिती आज
रस्त्यावर आंदोलन केलं. काय गरज आहे मला रस्त्यावर आंदोलन करायची? कोणासाठी? त्या शाहू महाराजांच्या आयडियोलॉजीसाठी मी गेलो होतो तिथं. आपल्या मराठा समाजाच्या भावनासाठी गेलो, लोकांसाठी गेलो. काही नाही, आपण खेळ चालू मागचा तुझा 8 कोटी आपल्या जिल्ह्याचा मागचा बॅकलॉग होता. नवीन फंड घेतले, आता डिक्लेअर केलंय 130 कोटी. 130 कोटी काय होणार आहे? तुम्ही करा ना 1000-1500 कोटी. पंजाबराव देशमुखांच्या नावाने वसतिगृहाची चळवळ ती उभा करा तुम्ही. अण्णासाहेब पाटील महामंडळाचे आर्थिक महामंडळाचे स्थापन केल्याचे नरेंद्र पाटील अध्यक्ष. काय पैसे दिले तुम्ही त्यांना? काय त्यांना मराठा समाजाला? नुसतं हे डिक्लेअर करून नुसतं खेळ कंटोबा चालू आहे, हे याच्या पुढे चालणार नाही. या प्रसंगी मला मराठा समाजाच्या वतीने सर्वांना सांगायचं, अनेक लोकांचे स्कीम्स आहेत. मग सुपर न्यूमरीचा विषय होता, 99% सुपर न्यूमरी आपल्याला आणता येते. त्या मुलांना स्कॉलरशिप द्या तुम्ही. त्या शाहू महाराजांच्या नावाने जी तुम्ही ती योजना आणलेली आहे. मला एवढंच या प्रसंगी सांगायचे, अनेक गोष्टी आहेत जे मराठा समाजात तुम्ही देऊ शकता. मीटिंग बोलवा ना, त्यासाठी आंदोलन केलं तर तुम्ही आम्हाला सगळ्यांना बोलवा. काय हेच त्यांना आमचं राहिलं नुसतं आंदोलन करायचं? हेच मराठा समाजाचे खेळ करायचं आतापर्यंत? त्या आमदारांनी सुद्धा जागा व्हायला पाहिजे. नुसतं विधान भवनात एकटाच तुम्ही आला हात वर केला, विधान भवनात तुम्ही आम्हाला एसीबीसी रेट कौतुक करते. याची जबाबदारी सुद्धा या सगळ्या आमदारांनी घेतली पाहिजे. मला वाईट म्हटलं परवा मुख्यमंत्र्यांना भेटायला गेलो तरी वरच्या हॉलमध्ये सगळे ओबीसीचे नेते सगळे एकत्र बसलेले. मग ते नाव घेणार नाहीये. मगाशी कोणी समोर काही म्हणून काय गरज आहे तुम्हाला? आम्ही करायला लागलो काय तसं? आम्ही ओबीसीच्या विरोधात आहे. मी तर शिवराज शिवाजी महाराज शाहू महाराजांचा विचार करता सगळ्यांनी घेऊन जाण्याचं माझं सोबत. या पद्धती सोबत सगळे समाजाला वेगळी मेसेज द्यायला, ओबीसीला वेगळा मेसेज तुम्ही देताय. मला सांगा 2014 ईएसपीसी झाले. ईएसपीसी किती नियुक्त्या रखडल्या अजून? हे तुमच्या हातात लावा ना मराठा समाजाच्या लोकांना नियुक्त्या अजून. त्या नियुक्त्या दिल्या तुम्ही रजू करा ना त्यांना. त्याचा विषय नाही. मागच्या वर्षी 2019 ला 427 लोकांना एमपीसीच्या माध्यमातून सगळ्यांना नोकऱ्या लागल्या. त्यामध्ये 127 लोक हे मराठा समाजाचे होते. आज तो मुलगा जो एसीबीसीच्या माध्यमातून थोडं क्लिअर झालाय, उदाहरणार्थ जो डेप्युटी कलेक्टर आहे, आज त्याला एसीबीसीच्या ह्याच्यातून मिळाली नाही. आणि हे का मी बोलतोय की तुमचा स्थगिती केव्हा आली आहे? ही 9 सप्टेंबर झालेली आहे. 9 सप्टेंबरच्या अगोदर मागच्या वर्षीच्या वेळेस 427 ज्या नियुक्त्या झाल्या अजूनही त्या अजूनही आहेत. त्यात 127 मराठा समाजाचे आहेत. आता एक मगाशी डेप्युटी कलेक्टर भेटला. तो डेप्युटी कलेक्टर त्याला सगळं हातात म्हणजे नियुक्ती मिळाली. कोरोनाच्या मध्ये हातात ते रुजू झाले नाही. आणि त्याला आज तो तर डेप्युटी कलेक्टर तो काय होणार आहे? तहसीलदार होणार. जो असिस्टंट डेप्युटी सीओ मध्ये नेमणूक झाली तो क्लास 1 होणार, क्लास 2 वर जाणार. जो तहसीलदार झालाय त्याचं काय होणार आहे? त्याची नोकरीच गेली, तो 0 झाला. हे परवडणार आहे का? हे तुमच्या हातात नाही का? काय 127 लोकांच्या नियुक्त्या तुम्ही उद्याच्या उद्या देऊ शकत नाही? का देऊ शकत नाही? नुसता विषय तो स्थगिती आहे. आम्ही काय करू? आमचा पूर्ण प्रामाणिक प्रयत्न चालू आहे. आम्हाला थोडं करायला लागलोय. व्हिडिओ कॉन्फरन्स तुम्ही सर्वांनी घ्यायची. मुख्यमंत्री येणार व्हिडिओ कॉन्फरन्सला, अशोकराव चव्हाण येणार. पण जे हातात करून दाखवा ना, आम्हाला विश्वास वाटेल तुम्ही काहीतरी करायला लागला आहे. तुम्ही काही करतच नाही. दाखवून द्या करून तुमच्या हातात विषय ना. मग मी मान्य करेन. मराठा समाज आणि सर्व समूह मान्य करते. एमपीसीचा विषय आज पूर्ण विषय जर तुम्ही पाहिला असेल तर नुसतं एमपीसीचा सगळं चालू आहे. एमपीसीच्या परीक्षा किती अडचणी आहेत? 200 सीट साठी 2 लाख लोकांनी अप्लाय केलेले. कुठून अप्लाय केले? पूर्ण महाराष्ट्रातून केले. मराठा समाजात तुम्ही अन्याय करायला असाल तो नंतर बोलणार आहे. आज मला सांगा,
एक मुलगा आहे, त्याचं नाव आहे सिद्धार्थ शिंदे. कुठला मुलगा आहे? वाईच आहे. त्याचा नंबर काय? त्या काय म्हणतात त्याला? हॉल तिकीट. त्याचा नंबर आहे STO 22325. हा मराठा समाज. त्याचा मगाशी फोन आला मला, तो करोना बाधित आहे. आज हा मुलगा करोना बाधित आहे, कशी जाऊन परीक्षा देणार? त्याच्यावर अन्याय होणार नाही का? इतर समाजाच्या लोकांना सुद्धा झाला असं करोना. 6 महिने कुठं मुलं सगळे आपापल्या गावी आहेत. काय इन्फ्रास्ट्रक्चर आहे मुलांना शिकायला, अभ्यास करायला? आणि मध्येच तुमच्या डोक्यात पूर्ण घुसलं की आताच आपल्याला परीक्षा घ्यायची आहे. का तुम्ही नामू शकत नाही 3-4 महिने? उद्या जर या मुलांना येणारे 200 मुलं, 2 लाख मुलं, या मुलांना जर करोना झाला तर जबाबदार कोण असणार? ह्याची जबाबदारी सरकार घेणार का? आणि मराठा समाज जो इतका दुःखात, इतका व्यथित आहे, आणि म्हणून तुम्ही आमच्या जपावर मीटर लावून बसणार हे चालून देणार नाही आम्ही. आणि माझी विनंती आहे मराठा समाजाला, इथं सगळे मराठा समाजचे इथं लोक बसले, मी तुमच्या वतीने विचारतो सगळ्यांना, आणि हा निरोप मला मुख्यमंत्र्यांच्याकडे पोहोचवायचा आहे. का पोहोचवायचा आहे? मी इकडे याच्या अगोदर मला मुख्यमंत्र्यांचा फोन आला होता, मी फोन केला नाही, मुख्यमंत्र्यांचा फोन आलाय. मुख्यमंत्र्यांनी सांगितलं कोणाशी बोलायचं, कसं बोलायचं. मी म्हटलं समाजाच्या भावना क्लिअर आहेत, याला बोलत लागत नाही, तुम्ही म्हणतात आम्ही येतो भेटायला म्हटलं. पण NPCच्या जर परीक्षा झाल्या 11 तारखेला तर वाईट परिणाम भोगावे लागतील सरकारला. आता ही भावना माझी नाहीये, ही भावना माझी नाहीये, ही भावना मराठा समाजाची आहे. परीक्षा व्हायला पाहिजे 11 तारखेला, तुम्ही सांगा व्हायला पाहिजे काय? पण मला पण सांगा तुम्ही, सरकारने बोलवा आणि त्यांनी प्रूफ करून दाखवावं. 2 गोष्टी, एक मराठा समाजावर आम्ही अन्याय होऊन देणार नाही, तर अन्याय होऊन द्यायचा नसेल तर तुम्ही परीक्षा दाखवा. आणि कुठल्या कालखंडात ज्यावेळी कोरोना एवढा झपाट्याने वाढा लागलेला आहे, तुम्ही त्या 2 लाख मुलांची परीक्षा घेताय, त्यांना काय वाईट उलट सुलट झालं तर जबाबदार कोण? इकडं म्हणतात गव्हर्नमेंटच्या या SOPs, या गव्हर्नमेंटच्या काही कशाला काही कंप्लेंट सांगायचं काही पण उद्या कशाला मास्क घालायचा, आम्ही कशाला बघत ते स्प्रे घ्यायचं फास्ट 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 मास्क बसायला. आम्ही सुद्धा आलो समाजाशी, मी सुद्धा आलो, बाईकला स्प्रे, तिथं स्प्रे, त्याला स्प्रे, का कोरोनाला अंतर ठेवा साधो, कशाला करायची गरज आहे? मग एखादी षडयंत्र करायचं आता सुद्धा कुठलं डोक्यात घुसलंय. मराठा NPCची आम्ही राज्यसेवाच्या परीक्षा लगेच घेऊ, काय करायचंय? थांबा ना तुम्ही, जास्तीत जास्त काय होईल? वय मर्यादेचा विषय ना, वाढवतो 2 वर्ष वाढवा आणि सरसकट वाढवा. मराठा समाजाचा कोणालाही विरोध नाही, तुम्ही वाट बघा. म्हणजे इथून मराठा समाज दुखून आहे, ते आमदार म्हणून सुद्धा कधी शांत बसले. आम्ही कसा कोर्टात परत आमचा कसा कोर्टातून आम्हीच बोलायचं. हे मराठा समाज आहे काय दुसरं काही धर्मांविधा काही नाही काय? गरीब मराठा समाज समोर होतो, गरीब मराठा समाज होता, श्रीमंत वर्गातला माणूस समोर का होता हा मोठा प्रश्नचिन्ह आहे. म्हणून समाजासाठी सुद्धा आमदारांना लढा द्यायचा असेल, अरे बिनधास्त छाती मोकळी करा आणि सांगा हो मी आहे मराठा, सांगा हो मी ओबीसीला सपोर्ट करतोय, सांगा हो मी दलितांना सुद्धा सपोर्ट करतो. संभाजी छत्रपती धाडसाने सांगतोय, काय सांगतोय? मी सांगतो मी मराठ्यांचा सपोर्ट करतो, पण मी ओबीसीचा सुद्धा तेवढाच सपोर्ट करतो, मी तेवढाच SC/ST ला सपोर्ट करतोय. शिवाजी महाराजांना वंशजांसाठी, शाहू महाराजांचा वंश सगळ्यांना घेऊन जाण्याचा माझा स्वभाव आहे. पण याचा अर्थ नाही मराठा समाजावर सारखा अन्याय होईल. माझी सरकारला परत एकदा वेळ सूचना आहे, जर काही
जो मराठा समाज निर्णय घेईल त्याच्यावर संभाव्य असणार काही निर्णय घ्या सरकार मराठा समाजाने काही निर्णय घेऊ दे माझा ऐकायला काय म्हणतोय मी म्हणतोय की शक्यतो हा संभाजीने फार शोषण आहे संभाजीराजे हा फार संयमी आहे गेलं खड्ड्यात संयमीपणा त्याच्यात सरकारला तर दिशाच कळत नसेल काय कधी सोशलपणे संयमीपणाचा मग छत्रपतींचं रक्त सुद्धा रक्त असते म्हणून तुम्ही सांगायचं दिशा द्यायची मला संभाजीराजे तुम्ही आमचा घटक आहे नेता नाही तुम्ही आमचा घटक आहे तुम्ही आमचा सेवक आहे राजश्री शाहू महाराज तरी म्हणतात मराठा समाज आज नाही 100 वर्षांच्या अगोदर की मी तुमचा शेतकरी आहे मी तुमचा शिपाईगडी आहे मी तुमच्यातला एक माणूस आहे मराठा आहे पण तुम्ही सुद्धा मी तुमच्यात एक घटक आहे शाहू महाराजांच्या भाषणात आहे मी तुमच्यात एक घटक आहे पण तुम्ही मी आदेश नाही देणार आहे राजे तुम्ही आदेश नाही संभाजीराजे आदेश देणार नाही मराठा समाज समन्वय समिती आदेश देणार राजे तुम्ही हे करालच पाहिजे परवा नाशिकमध्ये काय बोललोय पहिला वार मी खाऊ शकतो आणि काय म्हणून सकल मराठा समाजाची दिशा द्यायची मी तुमच्या बरोबर खांदा आहे 11 तारीख 2-3 दिवस आहे आज बघत काय होते आणि निर्णय ते तुम्ही ठरवा मी तुमच्या बरोबर आहे तुम्ही निर्णय तुमचा आहे तुम्ही निर्णय तुमचा आहे तुम्ही जे सांगाल त्याला मी काय वेगळं डोकं लावणार नाही मी काय वेगळं डोकं लावणार नाही दुसऱ्या अनेक गोष्टी आहेत जे महत्वाच्या मला बद्दल सांगायचे की आता मी ते क्रॉस नाही चुकत असेल ते सेक्शन 31C असेल किंवा 342 असेल किंवा 102 असेल पण सगळ्या आमदारांना माझी विनंती आहे त्याला खरं म्हणजे वेगळं अधिवेशन लागत नाही पण तुम्ही तुमच्या संबंधित मंत्र्यांना एक निरोप द्या मंत्र्यांना सांगा की तुम्ही एक कॅबिनेट मध्ये तुम्ही मराठा समाजाची व्यथा मराठा समाजाचे दुःख याच्याबरोबर कॅबिनेट मध्ये चर्चा करा 3.5 तास कॅबिनेट आहे तुम्ही चर्चा करा तिथं आणि चर्चा करत असेल अनेक मराठा समाजाविषयी जे आहे त्याचबरोबर प्रामुख्याने तुम्ही राज्यपालांना मुख्यमंत्री सांगू शकतात कॅबिनेटचा निर्णय झाल्यानंतर की आपल्याला राज्यपालांना जी व्यथा जे दुःख जे मराठा समाज आहे त्यांना सांगा आणि मग राज्यपाल राष्ट्रपतींना एक विनंती करू शकतात की जो आपल्या एसीबीसीचा जो कायदा आहे त्याला विशेष अधिकाऱ्यांनी प्रोटेक्शन राष्ट्रपती देऊ शकतात इथे काय आवाजाची काही गरज नाही इथे डोक्याची गरज आहे आणि हृदयातून तुम्हाला या आपल्या मराठा समाजासाठी काही करायचं आहे आणि म्हणून माझी सगळ्या मंत्र्यांनी विनंती आहे लवकरच्या लवकर कॅबिनेट मध्ये मुख्यमंत्र्यांनी सुद्धा राज्यपालांना जाऊन भेटून त्यांना सांगत पाहिजे की आमच्या व्यथा आमचे दुःख समजून घेणार बाबा आम्ही काही मनुष्य नाही काय 80% ते 90% हा गरीब समाज आहे आज सकाळी वाचलं की मागासवर्गीय आयोगाने 93% हा मराठा समाज गरीब आहे आता हे मागासवर्गीय आयोगाचं बोगस आहे का हे सांगायला नाही जाऊन आपण कायद्यात केले तुम्ही नुसतं कायद्यात पण होत नाही याच्या पुढची जबाबदारी तुमची सगळ्या आमदारांची आहे सेंट्रलला सुद्धा काय जबाबदारी असेल तर आम्हाला सांगावं अहो वेळ पडली तर बघा काय करतोय मी तुम्ही नुसतं सांगा सेंट्रलची जबाबदारी आहे पण जो संभाजी छत्रपती जाऊन आंदोलन करू शकतो एकटा त्या गांधी पुतळ्याच्या समोर प्लकार्ड घेऊन कसली जबाबदारी सांगा जर राज्य शासनाकडे होत नसेल तर सेंट्रल गव्हर्नमेंटला काय करायचं सगळे मराठा एक जोराने आपण करू देतो पण प्रथमदर्शनी ही जबाबदारी राज्य सरकारची आहे असं म्हटलं तर काही चुकीचं होणार ओबीसी समाजाचा अनेक लोक आले त्यांचं कौतुक करायचं आपण त्यांची मतप्रवाह असतील आपल्याकडे त्यांच्या याच्यात पण आज ओबीसी समाजातलं आज धनगर समाज इतके लोक आले तिथं ते ओबीसी मुस्लिम समाजाचे अध्यक्ष ते आले माजी खासदार हरिभाऊ राठोड ते आले त्यांचं कौतुक आहे
त्यांचं मांडणी आणि आपली मांडणी वेगळी असतात, पण आपल्याला ओबीसीला धक्का द्यायचाच नाही, ओबीसीला घेऊन जायचंय. आपल्याला एससीबीसीचं आरक्षण आहे, आपलं एकच लक्षात घेतलेले ते आपल्याला एससीबीसीचं आरक्षण पाहिजे. आपल्याला आम्हाला ओबीसी मध्ये घुसायचं नाहीये. मग हे ओबीसी नेते काय एकत्र यायला लागले. माझी विनंती आहे सगळ्या मंत्री महोदय ओबीसीच्या, अजिबात आमच्या काही दुरावा आणू नका. आज मराठा समाज, ओबीसी समाज हा सगळा एक आहे आणि ह्या पद्धतीने आपण सगळ्यांनी जाऊया. मला वाटतं सगळं बऱ्यापैकी मी विषय कव्हर केलेले आहेत, पण एक अनेक खंत नेहमी वाटते मला, ते म्हणजे मीडिया समोर आहे, मीडियानं मला सांगायचं आहे. उठ सूट 2 महिने 3 महिने एकच विषय म्हणजे सुशांत. उठ सूट सुशांत टीआरपी मिळते म्हणून. आमची सुद्धा टीआरपी बघा, आम्ही सुद्धा वाईट नाही दिसायला, आम्ही सुद्धा काय थोडंफार देखणं पण आमच्या सुद्धा आहे काय नाही. सुशांत ठीक आहे बाबा, तो त्याच्या ठिकाणी मोठा असेल, पण आमचं सुद्धा विधायक काम बघा ना. आम्ही सुद्धा शिवाजी महाराज शाहू महाराजांचं धोरण घेऊन सगळ्या समाज एकत्र आणण्यासाठी प्रयत्न करतो. हे सुद्धा आम्हाला आनंद आहे. लाईफचं वेगळा कॉज आहे, तो भाग वेगळा आहे, पण तुम्ही विधायक आम्हाला करायला आनंद आहे. पण मी नुसतं निमित्त आहे, सगळ्या मराठा समाजाला घेऊन आम्ही बहुजन चलत चाललोय, सगळे त्यांच्या वतीने मी बोलता भाग वेगळे. पण नुसतं सुशांत करू नका. पण करायचं असेल तर खऱ्या अर्थाने तुम्ही या मराठा समाजाला जिनी 42 बलिदान दिलेले त्यांच्याबद्दल केव्हा दाखवा. मराठा समाज किती म्हणजे त्यांचं बलिदान हे व्यर्थ जाऊ नये या दृष्टिकोनातून सगळ्यांनी बघायचं. आणि मला आज शेवटची भूमिका एकच सांगायची आहे की समाजाने मगाशी बोलल्याप्रमाणे आपापले एक युनिट्स तयार करावे. कोणी हा विषय न्याय प्रवेश असल्यामुळं आपल्या वकिलांनी काय करायला पाहिजे, आंदोलनाची भूमिका नेमकी काय करायला पाहिजे, आणि वेगवेगळी भूमिकाचे सगळे वेगळे घटक असतात हे काय करायला पाहिजे, तुम्ही सर्वांनी ठरवायला पाहिजे. आणि त्या पद्धतीने मला वाटते नरेंद्र पाटलांनी हा पुढाकार घ्यावा आणि सगळ्या समाज लोकांनी एकत्र घेऊन सगळ्यांच्याकडे वेगळ्या वेगळ्या जबाबदाऱ्या अशी मी सर्वांना विनंती करतो. आणि मला एकदा आपण शेवटी सांगायला माझं भाषण संपवतो. 11 तारखेला नेमकं काय करायचं, 11 तारखेला काय करायचं, परीक्षा होणार असेल तर महाराष्ट्र बंद, परीक्षा रद्द करा, परीक्षा त्याच्या परिणामाला तयार महाराष्ट्र सरकारने एमपीसीच्या एक्झाम्स पुढे ढकलल्या नाही. मी सगळ्यांच्या वतीनं बोलतोय, ही संभाजीराजेंची भूमिका नाही, ही सकल मराठा समाजाची भूमिका ही आहे. एक भूमिका ही आहे पहिला ऐका की महाराष्ट्र बंद जर आपण केला तर गरिबांना सुद्धा सोसावं लागणार आहे, म्हणून ते करू नये. पण महाराष्ट्र जिथे एमपीसीचे सेंटर्स असतील ते सगळे बंद राहतील, परीक्षा आम्ही होऊन देणार नाही. अनेक लोकांचं नुकसान फार झालेलं आणि आर्थिक नाडी सुद्धा ती ढासळलेली आहे. अशा वेळी का गरिबांच्यावर अन्याय करणं, कोणती कोकणाची बनाडी गाडी असते म्हणून त्याच्यावर पोटात पाय आणू नये हे विश्वास म्हणतात सगळ्यांचं मत आहे. पण सेंटर बंद राहणार, सेंटर बंद राहणार आणि म्हणून अजूनही आता तर वेळ गेलेली नाहीये. म्हणून लवकरच्या लवकर आज कॅबिनेटने तुम्ही निर्णय घ्यावा किंवा नाही झाला तर उद्या सुद्धा मी वाट बघू. पण हा निर्णय घेत असताना सकल मराठा समाजात एक आहे या प्रसंगी एवढंच सांगतो आणि परत सगळ्यांना शुभेच्छा देतो. अल्टिमेट द्या, परीक्षा जर घ्यायची हिंमत केली तर राज्य सरकारला परिणाम भोगावे लागतील आणि जर घेतली
तर सरकार